तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 10 आणि 10व्या पेजवर खालून दुसरी ओळ शेवटचा शब्द अथ द्वितीय श्लोक व्याख्या सापडलं. अथ म्हणजे अनंतर म्हणजे पहिल्या श्लोकाची व्याख्या समाप्त झाल्यानंतर आता दुसरा जो श्लोक होता त्याची व्याख्या करायला सुरुवात करतायत ग्रंथकार. संस्कृत तत्वानुसंधान ग्रंथाचे जे मंगलाचरणाचे 2 श्लोक त्यापैकी पहिल्या श्लोकाची व्याख्या आतापर्यंत झाली. दुसरा श्लोक आहे देहो नाहं श्रोत्र वागादिकानि नाहं बुद्धिर नाहमध्यासमूलम नाहं सत्यानंद रूपश्चिदात्मा माया साक्षी कृष्ण एवाहमस्मि. हा दुसरा श्लोक आहे. तर या दुसऱ्या श्लोकाची व्याख्या करायला आता सुरुवात करत आहे ग्रंथकार. तर बघा प्रथम श्लोक विषय ब्रह्माहम ईश्वचन करिके अनुसंधान कर्या जो ब्रह्मात्म तत्व तीस ब्रह्मात्म तत्व को ही इस द्वितीय श्लोक विषय अहम शब्दार्थ के विवेचन पूर्वक इष्ट देवता कृष्ण शब्दते कथन करिके पुनः अनुसंधान करे है. ठीक आहे जी. अर्थ पहा. प्रथम श्लोक विषयी पहिल्या श्लोकामध्ये पद आलं होतं ब्रह्माहम, मीच ब्रह्म आहे. या वचनाच्या द्वारे वचन करिके अनुसंधान कर्या जो ब्रह्मात्म तत्व ब्रह्म आणि आत्मा हे 2 नसून एकच आहे. तर भेदरूप तत्वाचं अनुसंधान केलं आहे ग्रंथकाराने ब्रह्माहम शब्दाचं उच्चारण करून. आता या दुसऱ्या श्लोकात काय मग तर सांगतायत की तीस ब्रह्मात्म तत्व कुही ते जे ब्रह्म आणि आत्मा यांचा एकरूपता अभेद रूप तत्वालाच पुन्हा वेगळ्या भाषेतून वर्णन करत आहे. तर तीस ब्रह्मात्म तत्व कुही इस द्वितीय श्लोक विषय म्हणजे या दुसऱ्या श्लोकामध्ये अहम शब्दार्थ के विवेचन पूर्वक. कारण प्रथम श्लोकामध्ये ब्रह्माहम असा शब्द आलाय, त्यात अहम पद आलेला आहे. अहम पदाचा अर्थ नेमका काय घ्यायचा की ज्याचा ब्रह्माबरोबर अभेद आहे. आणि म्हणून आता या दुसऱ्या श्लोकातून अहम पदाचं शोधन करायचं आहे की अहम पदाचा अर्थ कोण. अहम शब्दार्थ के विवेचन पूर्वक अहम शब्दाचा जो अर्थ आहे त्याचं विवेचन करून इष्ट देवता भगवान श्रीकृष्ण त्यांचं नाव कृष्ण. तर कृष्ण शब्दाने सुद्धा तोच अर्थ घेतला जातो असं कथन करून पुन्हा अनुसंधान करे है. म्हणजे पहिल्या श्लोकातून जसं ब्रह्महम असं शब्दाचं उच्चारण करून तत्वाचं अनुसंधान केलं, स्मरण केलं, त्याच तत्वाचं अनुसंधान आता या दुसऱ्या श्लोकातून सुद्धा करायचं आहे. पण कसं अहम शब्दाचा कोण अर्थ आहे याचा विचार करून कृष्ण शब्दाने त्या अभेद रूप अखंड एक रस तत्वाचंच स्मरण करायचं आहे. ते कसं सिद्ध होईल ते बघायचं आता. तर पुन्हा असं अनुसंधान करे आहे. तर देहो नाहम इति बरोबर दुसऱ्या श्लोकातला हा पहिला शब्द आहे. देह न अहम, अहम देह न, मी देह नाही म्हणजे देह हे माझं स्वरूप नाही असं सांगितलं होतं. तर त्याचं स्पष्टीकरण करतात. देहो नाहम इति स्वप्न विषय. देह मी का नाही, देह हे माझं स्वरूप का होऊ शकत नाही हा प्रश्न. सारे लोक जगातले देहाला घेऊनच व्यवहार करतात, देहालाच मी समजतात. आणि इथं तर सांगितलं जात आहे की देह मी नाही. का बरं, कशावरून, काय युक्ती आहे तुमच्याकडं
की देहाहून मी वेगळा आहे, देह माझं स्वरूप नाही, हे सांगण्याकरिता काय युक्ती आहे हा प्रश्न तर देत आहे ग्रंथकार. देहो नाहम इति स्वप्न विषय य स्थूल देह प्रतीत होता नाही. बरोबर. आता या स्थूल देहाचा विचार दाखवतात, आहे की नाही. म्हणजे काय की जी वस्तू एका काळात असते एका काळात नसते, किंवा एका ठिकाणी असते एका ठिकाणी नसते, तिला विविचारी म्हणतात. हा जो स्थूल देह आहे एका अवस्थेत आहे, म्हणजे एका काळात आहे, तर एका अवस्थेत नाही आहे. बरोबर. कोणत्या काळात आहे हा स्थूल देह? जागृती अवस्थेत स्थूल देह आहे. स्वप्नावस्थेमध्ये हा दिसणारा स्थूल देह नाही, तिथं वासनामय देह आहे. ठीक आहे. पहा पंक्ती. स्वप्न विषय म्हणजे स्वप्नामध्ये य स्थूल देह प्रतीत होता नाही, हा स्थूल देह प्रतीतीला येत नाही. और मै तो ता म्हणजे त्या स्वप्न विषय भी स्वप्नावस्थेमध्ये देखील साक्षी रूप करिके प्रकाशमान हूं, साक्षी रूपाने मी प्रकाशमान आहे. कोण? मी. म्हणजे मी जो प्रकाशक आहे साक्षी, तो जागृतीत पण आहे स्वप्नात पण आहे. जागृतीत आपण म्हणतो की नाही हा देह पुन्हा देहाच्या द्वारे इंद्रियांच्या द्वारे वस्तूंचं प्रकाशन करतो, म्हणजे साक्षी रूपाने जागृतीतही आपण आहोत आणि स्वप्नामध्ये देखील आपण आहोत. कारण स्वप्न पदार्थांचा प्रकाशक चैतन्य, त्या चैतन्य रूपाने आपणच आहोत. म्हणजे मी जो चैतन्य तो जागृतीत पण आहे स्वप्नात पण आहे. आणि हा स्थूल देह जागृतीत आहे स्वप्नात नाही. बरोबर आहे की नाही. जर स्थूल देहच माझं स्वरूप असतं तर ते मला सोडून कधीच राहिलं नसतं. म्हणजे मी स्वप्नात गेलो तर स्वप्नात सुद्धा हा स्थूल देह माझ्या सोबत आला असता. पण येतो का? नाही. काय हाजी लक्षात नाही राहिलं का? स्वप्नात स्थूल देह येतो का? नाही येत ना. बोलायचं आहे की नाही. पंक्ती वाचायला जेव्हा सांगितलं तेव्हाच पंक्ती पाहिजे. कळलं? चला. तर स्वप्नामध्ये कोण नाही? स्थूल देह नाही. कोण आहे? आत्मा आहे, मी आहे प्रकाशक रूपाने. ठीक आहे की नाही. मग विचार कुणाचा? स्थूल देहाचा. अन्वय कुणाचा? आत्म्याचा. पंक्ती पाहता. देहो नाम किती स्वप्न विषय. स्वप्नामध्ये सापडलं का? 11व्या पेजवर वरून दुसरी ओळ. स्वप्न विषय स्थूल देह प्रतीत होता नाही. और मैं तो म्हणजे मैं म्हणजे मी म्हणजे आत्मा. मैं तो ता स्वप्न विषय भी त्या स्वप्नावस्थेत देखील साक्षी रूप करिके साक्षी रूपाने प्रकाशमान हूं, प्रकाशमान आहे. बरोबर. स्वप्न पदार्थाचं प्रकाशन करणारा कोण आहे? आत्माच आहे, मीच आहे. या ते मैं स्थूल देह नाही हूं. याच्यावरून काय ठरलं? स्थूल देह मी नाही. एक कारण झालं स्थूल देह मी का नाही हा प्रश्न. उत्तर देताना पहिलं उत्तर दिलं काय? स्थूल देहाचा विचार आहे, आत्म्याचा विचार नाही. अर्थात स्थूल देह जागृतीत आहे स्वप्नात नाही. मी जागृतीत पण आहे स्वप्नात पण आहे. याच्यावरून हे ठरतं काय? स्थूल देह म्हणजे मी नाही. कळलं की नाही. घट हे आपलं स्वरूप होऊ शकतं का? नाही होऊ शकत. का? जर ते आपलं स्वरूप असतं तर आपल्याला सोडून राहिलं नसतं. पण घट तिथं ठेवून दिला, आपण सारं जग फिरून येतो, तो बिचारा तिथंच राहतो. घटाला सोडून आपण जाऊ शकतो की नाही? याचा अर्थ घट आपलं स्वरूप नाही आहे. जे आपलं स्वरूप असतं ते आपल्यापासून वेगळं कधीच होऊ शकत नाही. जर स्थूल देह आपलं स्वरूप असता तर तो आपल्यापासून वेगळा राहिलाच नसता, आपल्या सोबतच आला असता. येत नाही. याचा अर्थ स्थूल देह म्हणजे मी नाही आहे. लागलं? चला. शंका. आता पूर्व पक्षी शंका घेतो आहे. स्थूलोहम कृशोहम मनुष्योहम. कळलं? मी स्थूल आहे, मी कृश आहे म्हणजे दुबळा पतला आहे की नाही. हा हडकुळा आहे. मनुष्य मी मनुष्य आहे. या प्रकार का अनुभव सर्व प्राणी योकू होवे. सर्व लोकांना असा अनुभव येतो. ता अनुभवते त्या अनुभवावरून य स्थूल देह ही आत्मा सिद्ध होवे है. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. हा स्थूल देहच काय आहे? आत्मा. कुणाचं म्हणणं? पूर्व पक्षाचं. काय युक्ती दिली त्याने? स्थूल देह आत्मा हे सिद्ध करण्याकरिता अनुभव. काय दिला? अनुभव प्रमाण. काय अनुभव? सर्व लोकांना जो अनुभव येतो आहे
कोणता अनुभव? अनुभवाचा आकार काय आहे? स्थूलोहम, सूक्ष्मोहम, कृशोहम. मी स्थूल आहे, मी सूक्ष्म आहे, मी कृश आहे, मी मनुष्य आहे. हा अनुभव. या अनुभवावरून य स्थूल देही आत्मा सिद्ध होवे. काहे ते? का बरं? तो पूर्वपक्षी बोलतोय. काहे ते? सर्व शास्त्र वालो के मत विषय. सर्व शास्त्रकारांच्या मतामध्ये अहम शब्द का अर्थ तथा अहम प्रतीति का विषय आत्मा ही होवे. बरोबर. सर्व शास्त्रकारांच्या मतामध्ये अहम शब्दाचा अर्थ जो असतो तो आत्माच असतो, आहे की नाही. आणि अहम या प्रतीतीचा म्हणजे अनुभवाचा जो विषय तो कोण असतो? आत्माच असतो. सर्व शास्त्रकार असंच म्हणतात ना की अहम म्हणजे मी. तर मी या शब्दाचा जो अर्थ आहे तो आत्मा. मी या अनुभवाचा जो विषय आहे तो आत्मा, असं सर्व दार्शनिक म्हणतात. मग इथं तर अहम स्थूल, अहम कृश इत्यादी रूपाने अहम या शब्दाचा, आहे की नाही, अहम या शब्दाचा अर्थ रूपाने कोण प्रतीतीला येऊ राहिला? देह. अर्थात अहम प्रतीतीचा विषय, अहम अनुभवाचा विषय कोण आहे? देह. याच्यावरून ठरतं की देहच आत्मा आहे की नाही. का? की नियम ठरला, सर्व शास्त्रकारांनी मान्य केलेला नियम कोणता? अहम शब्दाचा जो अर्थ, अहम प्रतीतीचा जो विषय, जो त्याला म्हणतात आत्मा. मग अनुभवाने अहम शब्दाचा अर्थ किंवा अहम प्रतीतीचा विषय कोण सिद्ध होऊ राहिला? देह. याच्यावरून ठरतं काय? की देह आत्मा आहे. पूर्व पक्षी बोलतोय. काय ते? सर्व शास्त्र वालों के मत विषय अहम शब्द का अर्थ तथा अहम प्रतीति का विषय आत्मा ही हो गए, आत्मा है. और उक्त रीति से सा अहम प्रतीति की विषयता, और उक्त रीति से, उक्त रीति म्हणजे स्थूलोहम, कृशोहम इत्यादी या अनुभव. और उक्त रीति से सा अहम प्रतीति की विषयता, त्या सा म्हणजे त्या अहम प्रतीतीची विषयता, त्या अहम प्रतीतीची विषयता कुठं? स्थूलत्व, पुरुषत्व, मनुष्यत्व अधिक धर्म विशिष्ट स्थूल देह विषयी प्रतीत होवे है. स्थूलत्व धर्माने विशिष्ट देह किंवा कृषत्व धर्माने युक्त देह किंवा मनुष्यत्वाने युक्त देह, त्या देहाच्या ठिकाणीच त्या अनुभवाची विषयता दिसून येत आहे. स्थूल देह विषयी प्रतीत होवे है. और ता स्थूल देह ते भिन्न दुसरी गोष्ट आणखी आहे की नाही. स्थूल देहच आत्मा ही सिद्ध करण्याकरिता एक गोष्ट, एक प्रकार सांगितला. पूर्वपक्षाने एक युक्ती दिली. कोणती युक्ती दिली? अहम प्रतीतीचा विषय, आहे की नाही, अहम शब्दाचा अर्थ कोण? स्थूल देह आहे आणि म्हणून स्थूल देह आत्मा आहे. एक युक्ती. अजून दुसरी युक्ती. और ता स्थूल देह ते भिन्न कोई आत्मा प्रतीत भी होता नाही. बरं, दुसरी गोष्ट, स्थूल देहाला सोडून दुसरा कोणी आम्ही आत्मा मानला असता, पण स्थूल देहाला सोडून दुसरा कोणी आत्मा रूपाने, अहम शब्दाचा अर्थ रूपाने प्रतीतीला पण येत नाही, अनुभवाला पण येत नाही. आणि म्हणून अहम शब्दाचा अर्थ जो आहे तोच आत्मा. आणि कोण आहे तो अहम शब्दाचा अर्थ? स्थूल देह. म्हणून स्थूल देहच आत्मा आहे. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. और ता स्थूल देह ते भिन्न कोई आत्मा प्रतीत भी होता नाही. लागलं एवढं. और स्वप्न विषय भी, है की नाही. मग आता वर सांगितलं होतं ना काय, की स्थूल देहाचा विचार दाखवला होता सिद्धांत्यांनी, की स्थूल देह जागृतीत आहे, स्वप्नात नाही, अर्थात विचारी आहे, आणि म्हणून स्थूल देह आत्मा होऊ शकत नाही असं म्हटलं होते. कोण? सिद्धांत. त्याचं खंडन करतोय कोण? पूर्वपक्षी. अर्थात तो म्हणतो की स्वप्नात सुद्धा अहम शब्दाच्या रूपाने देहाचीच प्रतीती आहे. कसं पहा. और स्वप्न विषय भी, म्हणजे स्वप्नामध्ये देखील स्वप्न स्थूलोहम या प्रकार का अनुभव सर्व लोगों को होवे है. स्वप्नात देखील बऱ्याचदा असा अनुभव होतो की नाही, मी स्थूल आहे किंवा मी कृश आहे, मी मनुष्य आहे, असा अनुभव सर्वांनाच होतो. कुठं? स्वप्नात. याच्यावरून देखील ठरतं की अहम शब्दाचा अर्थ कोण? स्थूल देहच आहे आणि तोच आत्मा. और स्वप्न विषय भी स्थूलोहम या प्रकार का अनुभव सर्व लोगों को होवे है. लागलं.
याते म्हणजे म्हणून य स्थूल देह ही आत्मा आहे. यावरून हे ठरतं ह्या स्थूल देहच काय आहे, आत्मा आहे. ही झालं पूर्व पक्षाचं म्हणणं. आतापर्यंत शंका सुरू केली ना, तर हे पूर्व पक्षाने आपली बाजू मांडली आणि आपली बाजू मांडून काय सिद्ध केलं, स्थूल देहच आत्मा आहे. बरोबर. त्यांनी काय काय युक्ती मांडली ध्यानात ठेवायचं. आता सिद्धांती उत्तर देतात. बघा काय म्हणतात. समाधान सापडलं का. त्या पूर्वपक्षाच्या शंकेचं उत्तर दिल्या जाऊ राहिलं. समाधान. इस स्थूल शरीर की उत्पत्ति तथा विनाश सर्व लोगों को प्रत्यक्ष प्रतीत होवे है. बरोबर. इस स्थूल देह, इस स्थूल शरीर की, स्थूल शरीर म्हणा स्थूल देह म्हणा, उत्पन्न होतो नष्ट होतो सर्वांनाच माहिती आहे. सर्व लोकांना मान्य आहे. स्थूल देह उत्पन्न होतो नष्टही होतो, आहे की नाही. योग्य वेळ आली म्हणजे. इस स्थूल शरीर की उत्पत्ति तथा विनाश सर्व लोगों को प्रत्यक्ष प्रतीत होवे है. लागलं. और जो वस्तु उत्पत्ति विनाश वाली होवे है सो वस्तु अनात्मा ही होवे है. हा नियम. काय नियम ठरला. जी जी वस्तू उत्पन्न होते आणि नष्ट पावते ती वस्तू अनात्माच असते. काय नियम. जी जी वस्तू उत्पन्न होते आणि नष्ट होते ती अनात्माच असते. बरोबर. या नियमानुसार स्थूल देह आत्मा ठरतो का अनात्मा. अनात्मा. का. स्थूल देह उत्पन्न होतो आणि नष्ट होतो. जो वस्तू उत्पत्ती विनाश वाली होवे है सो वस्तू अनात्मा ही होवे. लागलं. उदाहरण देऊन सांगतात. जैसे घटाधिक वस्तू उत्पत्ती विनाश वाली होणे ते अनात्मा ही आहे. घट उत्पन्न होतो की नाही, नष्टही होतो आणि म्हणून घट आत्मा आहे का अनात्मा. अनात्मा. व्याप्ती बरोबर ठरली. कोणती व्याप्ती. जी जी वस्तू उत्पन्न होते नष्ट होते ती अनात्मा असते. उदाहरण घट. मग देह सुद्धा काय ठरला, अनात्मा. म्हणजे आत्म्याहून भिन्न. अर्थात देह आत्मा नाही. खंडन. उत्पत्ती विनाश वाले होणे ते अनात्माही आहे. तैसे घटाचं उदाहरण दिलं. आता सिद्धांत सांगतात. तैसे यह स्थूल शरीर भी उत्पत्ती विनाश वाला होणे ते, हे स्थूल शरीर देखील उत्पत्ती आणि नाश वाला असल्यामुळे अनात्मा ही होवेगा. अनात्माच आहे. आत्मा होऊ शकत नाही. एक मुद्दा दिला, खंडन केलं एका मुद्द्याने, आहे की नाही. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला का हो स्थूल देह आत्मा आहे की नाही, काय म्हणणार. नाही. पुन्हा विचारलं का नाही, तर उत्पत्ती विनाशवाला आहे. आणि जी वस्तू उत्पत्ती नाशवाली असते ती अनात्मा असते. उदाहरण घटाप्रमाणे. लागला अर्थ. चला. किंवा सापडलं का. इस स्थूल शरीर को ही जो आत्मा मानिये. आणि दुसऱ्या रीतीने खंडन. खंडन म्हणजे काय खंडन, की स्थूल देह आत्मा नाही हे सिद्ध करायचं आहे. युक्ती प्रयुक्ती देऊन एक मुद्दा दिला. आता दुसरा. किंवा इस स्थूल शरीर को ही जो आत्मा मानिये म्हणजे काय. या स्थूल शरीराला जर आत्मा मानलं तर काय अडचण पहा. मानिये तो कृतनाश अकृताभ्यागम इन दो दोषों की प्राप्ती होगी. कळलं काय. स्थूल देहाला जर आत्मा म्हटलं तर दोन दोषाची आणखी प्राप्ती. कोण दोष. कृतनाश अकृताभ्यागम. ठीक आहे ना. तर कृतनाश म्हणजे काय, अकृताभ्यागम म्हणजे काय, आणि ते दोष कसे प्राप्त होतात देहाला आत्मा म्हटल्यावर सांगतायत. ता म्हणजे त्यामध्ये करे हुए पुण्य पाप कर्म का जो सुखदुःख रूप फल के भागते ना तिथं भोगते असं पाहिजे. खालून चौथी ओळ. भोगते विना ही नाश है ताका नाम कृतनाश. कळला कृतनाश शब्दाचा अर्थ काय, की समजा पुण्यपाप कर्म तर केलं आहे आणि त्या पुण्यपाप कर्माचा भोग न मिळताच जर त्याचा नाश होत असेल तर त्याला म्हणायचं काय, कृतनाश. कृत म्हणजे केलेलं जे कर्म त्याचा भोगा वाचून नाश, त्याचं नाव काय, कृतनाश. हे कृतनाशची व्याख्या सांगितली.
अकृताभ्यागम त्याची व्याख्या सांगणार आणि नंतर सिद्ध करणार काय की देहाला जर आत्मा म्हटलं तर हे दोन दोष कसे प्राप्त होतात. पुन्हा वाचतो. ता करे हुए पुण्य पाप कर्म का जो सुख दुख रूप फल के भोगते बिना ही नाश है ताका नाम कृतनाश है. और नहीं करे हुए, आता कृताभ्यागमची व्याख्या सांगत आहे. और नहीं करे हुए पुण्य पाप कर्म के सुख दुख रूप फल की जा प्राप्ती है, जा म्हणजे जो प्राप्ती है ताका नाम अकृताभ्यागम. कळलं काय काय? सरळ सरळ न केलेल्या पाप पुण्य रूप कर्माची है की नाही प्राप्ती, न केलेल्या पाप पुण्य कर्म आणि त्या पाप पुण्य कर्माचं फल जे सुख दुःख त्याची प्राप्ती, याला काय म्हणायचं? अकृताभ्यागम. अभ्यागम शब्दाचा अर्थ होतो प्राप्ती. अकृत, अ म्हणजे नाही, कृत म्हणजे केलेलं. जे केलेलं नाही, जे कर्म आपण केलं नाही त्याची प्राप्ती, याला म्हणायचं काय? अकृताभ्यागम. ठीक आहे. नहीं करे हुए, न केलेल्या पुण्य पाप कर्म के, पुण्य पाप कर्म के सुख दुःख रूप फल की, न केलेल्या पुण्य पाप कर्माचं जे फल सुख दुःख, तर सुख दुःख रूप फलाची जी प्राप्ती आहे, प्राप्ती ताका नाम अकृताभ्यागम. त्याला काय म्हणायचं? अकृताभ्यागम. लागला अर्थ? आता पहा, या स्थूल देहाला जर आत्मा म्हटलं तर हे दोन दोष कसे प्राप्त होतात त्याचा आता विचार करून सांगतायत ग्रंथकार. तहा इस स्थूल देह को ही, म्हणजे या स्थूल देहालाच जो आत्मा मानिये, जर आत्मा मानलं तर, ता इस स्थूल देह को ही जो आत्मा मानिये तो इस देहरूप आत्मा के नाश हुए, है ना? ता नाश हुए, ता देहते भिन्न भोगता, आत्मा के अभाव थे, ता देहकृत पुण्य पाप कर्म का फल के भोगते विनाई नाश होवेगा. और लागलं नाही, त्याला काय म्हणायचं मग? कृतनाश. कसं? ध्यान द्या. समजा कल्पना करा घडीभर, हा दिसणारा स्थूल देह हाच काय आहे? आत्मा आहे. बरोबर? अर्थात याच्यावरून याला सोडून दुसरा कोणी आत्मा नाही. थोडा वेळ माना. आता या देहाकडून आपल्या हाताने रोज काही ना काही शुभ अशुभ कर्म घडताय की नाही? शुभ अशुभ विहित निषिद्ध पाप पुण्य, पाप पुण्यात्मक कर्म घडतात. मग समजा आपल्याकडून जे पुण्य घडलं आतापर्यंत किंवा घडून राहिलं मरेपर्यंत, हां, आणि किंवा पाप घडेल, पुण्य किंवा पाप दोन्ही घडतील कधी काही, कधी ते कदाचित, मरेपर्यंत भरपूर कर्माचा कर्म तयार झालं, पाप पुण्यात्मक कर्म. बरोबर? आणि एक दिवस हा देह नष्ट झाला, मेला. मेल्यानंतर आता या देहाने केलेलं जे पाप पुण्यात्मक कर्म त्याचा फल जे सुख दुःख तो कोण भोगणार? कोण भोगणार सांगा की? कोणीच नाही. कारण देहाहून भिन्न तुम्ही आत्मा मानायलाच तयार नाही ना. देहाहून भिन्न जर आत्मा मानला असता तर मग त्याला दुसरं, त्या आत्म्याला दुसरं शरीर प्राप्त झालं असतं त्या कर्मानुसार, आणि मग त्याचा फल भोग घडला असता, केलेल्या कर्माचा फल सुख दुःख भोग घडला असता. पण देहच आत्मा आहे, मेल्या देह मेला तर दुसरं शरीर तर प्राप्त कोणाला होणार? कोणालाच नाही. आत्मा गेला आता. मग आतापर्यंत केलेले जे पाप पुण्य आहे कर्म त्याचा भोगा वाचून काय झाला? नाश. भोग तर मिळालाच नाही. भोगा वाचून नाश झाला, त्यालाच म्हणायचं काय? कृतनाश. कळालं? चला पंक्ती पहा पुन्हा. ता इस स्थूल देह को जो आत्मा मानिए तो इस स्थूल देह रूप आत्मा के नाश हुए. सापडलं का? ता देह ते, या त्या देहाकडून, ता देह ते भिन्न, त्या देहाहून भिन्न भोगता आत्मा क्या भावते? कारण देहालाच तुम्ही आत्मा म्हणतायत, याचा अर्थ याच्याहून भिन्न कोणी आत्मा नाहीये, आत्म्याचा अभाव आहे. आणि अभाव असल्याने ता देहकृत, त्या देहाकडून केल्या गेलेले पुण्य पाप कर्म का, पुण्य आणि पापरूप कर्माचा फलके भोगते विनाई, फल भोगा वाचूनच काय होईल? नाश होवेगा. याला काय म्हणतात? कृतनाश. ठीक. आता पुढे. और अभी सापडलं का? नवीन उत्पन्न भया जो देहरूप आत्मा. समजा आता एखाद्याचा देह उत्पन्न झाला, नवीन तयार झाला, बाळक जन्माला आलं, नवीन देह उत्पन्न झाला आणि देहालाच तुम्ही आत्मा मानता. अर्थात आत्म्याचा जन्म झाला म्हणजे याच्या अगोदर कुठं होतो? त्या जन्म व्हायच्या अगोदर म्हणजे नव्हताच, कारण देहच आत्मा आहे ना. देह होता का अगोदर? नाही.
आता आला, आता जन्म झाला, याचा अर्थ आत्म्याची उत्पत्ती झाली. आणि मग त्या बालकाला जे सुखदुःख होऊ राहिले ते कोणत्या कर्माचं फल? म्हणजे मागच्या जन्माचं. मागचे जन्म कसं काय? देहाहून भिन्न तुम्ही आत्मा मानायलाच तयार नाही ना. देहच आत्मा आहे आणि तो तर आत्ता उत्पन्न झाला. मग आत्ता उत्पन्न झालेल्या आत्म्याकरिता मागचे पाप पुण्य असं म्हणता येईल का? नाही आहे. आणि जर मागचे पाप पुण्यरूप कर्म नाही तर त्याला या देहात आत्ता आता ते जन्मला, त्याला काही कळत पण नाही, कर्म त्याच्यामुळे घडत नाही आहे. मग त्याला सुद्धा सुखदुःख होऊ राहिले. मग ते कोणत्या कर्माचं फल बोला? म्हणजे काही नाही, त्याने आतापर्यंत काही कर्म केलंच नाही, पण न केलेल्या कर्माची त्याला प्राप्ती झाली. यालाच म्हणतात काय? अकृताभ्यागम. काय? अकृताभ्यागम म्हणजे न केलेल्या कर्माची प्राप्ती. हात पण दोष येऊ राहिला केव्हा? जर देहालाच आत्मा मानला तर. आणि देहाहून भिन्न जर आत्मा मानला तर हा दोष येत नाही. उत्तर देता येतं काय? या बालकाला जे सुखदुःख होऊ राहिले ते त्याच्या मागच्या जन्माचं कर्माचं फळ आहे. कारण देहाहून भिन्न आत्मा आहे, त्याला मागचं शरीर होतं, त्याच्याकडून काही पाप पुण्य घडलं असेल त्याचा फळ त्याला आता भोगावं लागू राहिलं. दोष येत नाही. दोष केव्हा येऊ राहिले? देहाला आत्मा म्हटल्यानंतर. कोण कोण दोष? कृतनाश, अकृताभ्यागम. ठीक आहे ना. देहाला आत्मा जर नाही म्हटलं, देहाहून आत्मा भिन्न मानला तर कृतनाश दोष पण येत नाही. कारण जरी हा देह मेला तरी या देहाला सोडून त्या देहाच्या आत्म्याने दुसरं शरीर धारण केलं, मग त्याला या जन्मात केलेल्या कर्माचं फळ मिळणारच आहे. है की नाही? म्हणजे कृतनाश होणार नाही. मग कृतनाश आणि अकृताभ्यागम हे दोष केव्हा प्राप्त होतात? स्थूल देहाला आत्मा मानलं तर. हे दोन दोष येऊ नये म्हणून काय मानलं पाहिजे? की स्थूल देह आत्मा नाही, स्थूल देहाहून आत्मा भिन्न आहे. खंडन केलं पूर्वपक्षाचं. पूर्वपक्षी काय म्हणत होता? स्थूल देहच आत्मा आहे. पण त्याला समजून सांगायचं, अरे बाबा स्थूल देहाला जर तो आत्मा मांडला तर कृतनाश आणि अकृताभ्यागम हे दोष येतील. लक्षात आलं? चला. और अभी नवीन उत्पन्न भया जो देह रूप आत्मा है किसने, सापडलं का? पूर्व कोई पुण्य पाप कर्म कर्या नाही. है की नाही? पूर्व म्हणजे अगोदर, हे हा जन्म प्राप्त होण्याच्या अगोदर, कारण नाहीच येतो ना, तर पाप पुण्य कर्म कर्या नाही. सापडलं का? 12वें पेजवर पहिली ओळ. और तिसको भी जन्म काल ते लेके ही, म्हणजे जन्मल्यापासूनच सुख दुःख रूप फल की प्राप्ती तो होवे आहे. जन्मल्यापासूनच सुख दुःख होतात की नाही? लहान बालकाला होतातच. और तिसको भी जन्मकाल ते लेके, म्हणजे जन्मकालापासून ही पासूनच सुख दुःख रूप फल की प्राप्ती तो होवे आहे. लागला अर्थ? चला. सा फल की प्राप्ती ता पुण्य पाप कर्म ते विनाही मान्य होवेगी. मग त्या लहान मुलाला जे फल प्राप्त हो राहिलं सुख दुःख रूपी फल, तर सा फल की प्राप्ती, त्या फलाची प्राप्ती ता म्हणजे त्या पुण्य पाप कर्म ते विनाही, पुण्य पाप कर्म केल्या वाचूनच मानावी लागेल. म्हणजेच मग दोष आला कोणता? अकृताभ्यागम. चला. सो करे हुए कर्म का फल के भोगते विनाही नाश मानना. लागलं की नाही? सो करे हुए कर्म का म्हणजे केलेल्या कर्माचा, फल के भोगते विना फल भोगल्या वाचून, नाश मानना नाश मानणे. बरोबर? तथा पुढे काय? करे आहे ना, तर तथा आणि करे याच्यामध्ये शब्द लिहा न. आता पहा. तथा न करे हुए कर्म के फल के, म्हणजे न केलेल्या कर्माच्या फलाची प्राप्ती मानणी. म्हणजे कोणता दोष? अकृताभ्यागम. न करे हुए कर्म के फल की प्राप्ती मानणी सर्व शास्त्र ते विरुद्ध आहे. ही गोष्ट सर्व शास्त्राची काय येते? विरुद्ध येते. आहे की नाही? कारण कोणी शास्त्रकार असं मानायला तयार नाही आहे. काय? की केलेल्या कर्माचा भोगापासून नाश कोणी मानत नाही. न केलेल्या कर्माची अचानक प्राप्ती असंही कोणी मानत नाही. आणि ते दोन्ही दोष प्राप्त होऊ राहिले केव्हा? स्थूल देहाला आत्मा म्हटलं तर. हे दोन दोष येऊ नये म्हणून काय म्हणावं लागेल? स्थूल देह आत्मा नाही. सर्व शास्त्र ते विरुद्ध आहे. पुढे. यद्यपि प्रायश्चित्तादिको करिके तथा तत्वज्ञान करिके ता पुण्य पाप
कर्म का फल भोगते विना ही नाश शास्त्र विषय कया है. ठीक आहे. अभिप्रेत्य परिहार जिसको ज्याला म्हणतात ना ते स्वतः शंका घेऊन उत्तर द्यायचं. तर म्हणे सिद्धांती म्हणत आहे की जरी असं असलं कसं कधी कधी काय घडतं, समजा एखाद्या व्यक्तीकडून एखादं विशेष पाप घडलं, त्याला असं वाटत असतं की अरे माझ्याकडून पाप घडलं, नाही घडायला पाहिजे होतं पण झालं, आता काय करू, या पापाचं फल मला मिळू नये म्हणून मी काहीतरी प्रायश्चित्त केलं पाहिजे. आणि म्हणून तो शास्त्रामध्ये प्रायश्चित्त शोधतो. आणि जर त्या पापाचं त्याला प्रायश्चित्त भेटलं की तू अमुक अमुक कर प्रायश्चित्त, तर ते प्रायश्चित्त केल्याने काय होतं, मग ते जे पापकर्म त्याच्याकडून घडलं होतं ना त्याचं फळ दुःख त्याला भेटत नाही, मिळत नाही. कारण त्याने काय केलं आहे, प्रायश्चित्त केलं आहे. म्हणजे प्रायश्चित्त जर केलं तर केलेलं जे पाप वगैरे त्याचा भोगा वाचून सुद्धा नाश मानलेला आहे. पण प्रायश्चित्त केलं तर बरोबर. किंवा एखाद्याला तत्वज्ञान प्राप्त झालं तर तत्वज्ञानाने संचित कर्म जळतं की नाही, जळत आहे. अर्थात भोगा वाचून कर्माचा नाश झाला ना, कशाने, तत्वज्ञानाने. असं आहे की नाही. यद्यपि प्रायश्चित्तादिको करिके म्हणजे प्रायश्चित्तादिकाने तथा त्याचप्रमाणे तत्वज्ञान करिके तत्वज्ञानाने ता पुण्य पाप कर्म का त्या पुण्य पाप कर्माचा फल भोगते विनाही नाश, फल भोगा वाचून देखील नाश शास्त्रो विषय काय आहे, शास्त्रकारांनी मानलेला आहे. तथापि मग म्हणे का हो, कृतनाश मानलाच आहे शास्त्रकारांनी. कारण केलेल्या कर्माचा प्रायश्चित्त नाश मानला ना, भोगा वाचून तत्वज्ञानाने नाश मानला की नाही. कृतनाश तर शास्त्रकारांनी मानलेलाच आहे दोष. तुम्ही कसं काय म्हणता की सर्व शास्त्रकारांच्या विरुद्ध आहे कृतनाश आणि अकृताभ्येगम दोष प्राप्त होणं म्हणजे. कारण असं कोणी मानलेलं नाहीये असं आपण म्हटलं होतं. हे कसं काय, उत्तर देत आहे. तथापि तीन शास्त्र उक्त प्रायश्चित्ताधिक उपाय ते विनाही जो फल भोगते विना कर्मों का नाश है ताका नाम कृतनाश है. आता कृतनाश शब्दाची व्याख्या थोडी बदलवली, नाही तर दोष येत होता. अगोदर काय व्याख्या होती कृतनाश शब्दाची, केलेल्या कर्माचा भोगा वाचून नाश, त्याला काय म्हणतात कृतनाश. पण एवढीच जर लक्षण केलं तर दोष आला, अतिव्याप्ती व्हायला लागली. कुठं, की एखाद्याने प्रायश्चित्त करून पाप क्षालन केलं, मग तिथं सुद्धा भोगा वाचून नाश झाला की नाही, मग तिथेही गेलं कृतनाश म्हणावं लागेल त्याला. पण त्याला कोणी कृतनाश म्हटलेला नाहीये. तत्वज्ञानाने संचित जळतं पण त्याला पण कृतनाश म्हटलेलं नाहीये, लक्षण जाऊ राहिलं. आता तर कृतनाश शब्दाची थोडी व्याख्या बदलवली. काय, पंक्ती पहा. तथापि तिने शास्त्रोक्त प्रायश्चित्ताधिक उपाय होते विना, म्हणजे शास्त्राने सांगितलेले जे प्रायश्चित्ताधिक उपाय आहे त्याला सोडून विनाही जो फल भोगते विना, आहे की नाही. आदि शब्दाने तत्वज्ञान पण आलं बरं का. तथापि तीन शास्त्र उक्त प्रायश्चित्ताधिक अधिकरण आहे, म्हणजे प्रायश्चित्त तत्वज्ञान इत्यादी उपाय ते विनाही इत्यादी उपाया वाचून जो फल भोगते विना कर्मों का नाश, फल भोगा वाचून जो कर्माचा नाश त्याला म्हणतात काय, ताका नाम कृतनाश आहे. कृतनाश कशाला म्हणायचं, प्रायश्चित्त आणि तत्वज्ञानाधिक उपायाला सोडून जो भोगा वाचून कर्माचा नाश त्याला म्हणायचं काय, कृतनाश. मग जरी प्रायश्चित्ताने पापाधिकाचं क्षालन झालं किंवा तत्वज्ञानाने संचित झालं तरी तिथं कृतनाश आता म्हणता येणार, कारण त्याला सोडून इतर ठिकाणी केलेल्या कर्माचा भोगा वाचून नाश त्याला म्हणतात काय, कृतनाश. चला, तथापि तीन शास्त्र उक्त प्रायश्चित्ताधिक उपायो ते विनाही जो फल भोगते विनाही कर्मों का नाश है ताका नाम कृतनाश है. लागलं या ते म्हणून यह स्थूल देह आत्मा नाही आहे. एकंदरीत काय सिद्ध झालं, त्या स्थूल देह काय नाही आहे, आत्मा नाही आहे. या ते यह स्थूल देह आत्मा नाही है. बरोबर, स्थूल देह आत्मा मानला तर दोष येतो कोणता, कृतनाश अकृताभ्यागम. ठीक आहे. किंवा ता देहात्मवादीने, आता दोन मुद्द्यांनी खंडन केलं आतापर्यंत सिद्धांत्यांनी. कशाचं, की देह आत्मा नाही. पहिला मुद्दा
देहाची उत्पत्ती होते, नाश होतो, आणि ज्याची उत्पत्ती नाश होते तो अनात्मा असतो. याच्यावरून स्थूल देह आत्मा नाही. एक दुसरी गोष्ट, स्थूल देह आत्मा म्हटलं तर कृतनाश अकृताभ्यागम दोषाची प्राप्ती होते. तो ते दोष येऊ नयेत म्हणून स्थूल देह आत्मा नाही. बरोबर, खंडन केलं. आता पूर्व पक्षाने स्थूल देहाला आत्मा म्हणण्याकरिता ज्या ज्या युक्ती दिल्या होत्या त्याचं खंडन करायचं आता. म्हणजे पक्क ठरेल काय, स्थूल देह आत्मा नाही. आता पहा, किंवा ता देहात्मवादीने म्हणजे त्या देहात्मवाद्याने म्हणजे देहाला आत्मा मानणाऱ्याने काय म्हटलं होतं, या स्थूल देह की आत्माविषयी है की नाही, जो स्थूलोहम कृशोहम इत्यादी प्रत्यक्ष अनुभव कया था, तो म्हणला होता की नाही. साऱ्या लोकांना प्रत्यक्ष अनुभव येतो काय, स्थूलोहम कृशोहम, मी स्थूल आहे मी कृश आहे इत्यादीवर इत्यादी अनुभवावरून हे ठरतं काय की स्थूल देहच काय आहे, आत्मा आहे, असं तो बोलला होता. त्याचं उत्तर देत आहे, सो अनुभव तो लोहित स्फटिक इस अनुभव की न्यायी भ्रमरूप है की नाही. ज्याप्रमाणे लोहित स्फटिक हा सुद्धा लोकांना अनुभव येतो, पण हा अनुभव यथार्थ आहे का भ्रम आहे, भ्रम आहे. कारण स्फटिक कसा असतो, सफेद, परंतु वाटू कसा राहिला, लाल. लाल कागद त्या स्फटिका ठिकाणी ठेवला आहे, स्फटिक लाल नाहीये, कागद लाल आहे, पण व्यवहार होतो काय, लोहित स्फटिक. काय व्यवहार होतो, लोहित स्फटिक म्हणजे लाल स्फटिक आहे. लाल स्फटिक आहे हा व्यवहार जसा भ्रमरूप आहे, म्हणजे हे ज्ञान जसं भ्रमरूप आहे तसं स्थूलोहम कृशोहम ही प्रतीती देखील भ्रमरूपच आहे. ठीक आहे. सो अनुभव तो लोहित स्फटिक इस अनुभव की न्यायी, या अनुभवाप्रमाणे भ्रमरूप है. अर्थात जैसे म्हणजे ज्याप्रमाणे लोहित स्फटिक यह अनुभव लोहितपणे ते रहित शुद्ध स्फटिक विषय काही नाही. लोहितपणा म्हणजे लाल रंगाने रहित शुद्ध स्फटिकाच्या ठिकाणी तो अनुभव येऊ राहिला, आणि म्हणून तो अनुभव कसा आहे, भ्रमरूप आहे. जी वस्तू जशी आहे तशी न भासता तिच्या विपरीत भासत असेल तर त्याला काय म्हणतात, भ्रम. स्फटिक कसा आहे, हा सफेद आहे, शुक्ल आहे, सफेद आहे, वाटू कसा राहिला, लाल. लाल वाटणं हा भ्रम का यथार्थ ज्ञान, भ्रम. तेच दिलंय. लोहित स्फटिक यह अनुभव लोहितपणे ते रहित शुद्ध स्फटिक विषय, ता लोहितपणे को विषय करता हुआ, त्या लोहितपणाला म्हणजे लालपणाला विषय करत आहे अनुभव, लोहित स्फटिक अनुभव करता हुआ भ्रमरूप है. म्हणून लोहित स्फटिक अनुभव कसा आहे, भ्रमरूप आहे. तैसे दृष्टांत सांगितला सिद्धांत, तैसे स्व उक्त अनुभव भी है की नाही. स्व उक्त अनुभव म्हणजे वर सांगितलेला अनुभव कोणता, स्थूलोहम कृशोहम मनुष्योहम इत्यादी. स्व उक्त अनुभव भी स्थूल कृशादी भावते रहित आत्माविषयी, आत्म्याच्या ठिकाणी न स्थूलता आहे न कृशता आहे, तरी देखील अहम शब्दाचा अर्थ जो आत्मा त्याच्या ठिकाणी भ्रमाने लोकांना वाटते काय, स्थूलता कृशता. बरोबर. हा तैसे सोउक्त अनुभव भी स्थूल कृशादी भावते रहित, स्थूल कृशादी भावाने रहित आत्माविषयी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी स्थूल कृशादी भावकू विषय करता हुआ, स्थूल कृशादी भावाला विषय करता हुआ भ्रमरूपही आहे. म्हणून हा अनुभव सुद्धा कसा आहे, भ्रमरूपच आहे. कोणता, स्थूलोहम कृशोहम इत्यादी. मग भ्रमरूप अनुभवाने काही सिद्ध होत नसतं. म्हणून हे पूर्वपक्षी तू असं म्हणू नको की साऱ्या लोकांना अनुभव आहे, तुम्ही स्थूल आहे मी कृश आहे, याच्यावरून स्थूल देच आत्मा आहे हे तुला म्हणता येणार नाही. कारण तो अनुभव जर यथार्थ असता तर आम्ही तुझं म्हणणं ऐकलं असतं. पण तो अनुभव कसा आहे, भ्रमरूप आहे. 1,00,000 लोक येऊन जरी म्हणाले लोहित स्फटिक लोहित स्फटिक लोहित स्फटिक लोहित स्फटिक, तरी तो स्फटिक लोहित म्हणजे लाल असं होऊ शकत नाही, कारण तो भ्रमरूप अनुभव आहे. तसं स्थूलोहम कृशोहम असे हजारो वेळ जरी लोक म्हटले तरी देह जो आहे स्थूल देह तो आत्मा होऊ शकत नाही. कळलं. चला याते सो उक्त अनुभव ता स्थूल देह की आत्मता को सिद्ध करी सके नहीं.
सापडली की या ते म्हणजे म्हणून सो उक्त अनुभव म्हणजे स्थूलोहम इत्यादी अनुभव ता स्थूल देह की त्या स्थूल देहाची जी आत्मता त्या आत्मतेला आत्मताकू सिद्ध करी सके नाही. म्हणजे तो अनुभव स्थूल देह आत्मा आहे असं सिद्ध करू शकत नाही. जिस कारण ते यथार्थ अनुभव ही अर्थ का साधक होवे है की नाही. जिस कारण की असा आहे की अर्थ म्हणजे वस्तू, वस्तूचा साधक, वस्तूला सिद्ध करणारा अनुभव कसा असावा लागतो. यथार्थ, यथार्थ अनुभवाने वस्तूची सिद्धी होणार का अयथार्थ अनुभवाने. यथार्थ अनुभवाने. जिस कारण ते ज्या कारणाने की यथार्थ अनुभव ही अर्थ का साधक होवे. सापडलं का. यथार्थ अनुभव काय असतो. अर्थाचा साधक, अर्थाला वस्तूला सिद्ध करणारा. जसं समोर घट ठेवलेला आहे आणि अनुभव झाला अयम घट, तर अयम घट हा अनुभव यथार्थ का यथार्थ. यथार्थ. आणि म्हणून त्या अनुभवाने हा घट आहे सिद्ध होणार. पण लोहित स्फटिक हा अनुभव यथार्थ का यथार्थ. अयथार्थ म्हणजे भ्रमरूप अनुभव आहे. त्याने त्या भ्रमरूप अनुभवाने स्फटिक लाल आहे हे सिद्ध होऊ शकतं का. नाही होऊ शकत. कळलं. चला. जिस कारण ते यथार्थ अनुभव ही अर्थ का साधक हो लागलं. किंवा देहात्मवादीने जो य कया था. आणखीन काय म्हटला होता तो देहात्मवादी. त्याचं स्मरण करून देतात ग्रंथकार अगोदर आणि नंतर त्याचं खंडन. किती दयाळू आहे बघा. किंवा देहात्मवादीने जो य कया था काय की स्थूल देह ते भिन्न कोई आत्मा प्रतीत होता नाही. स्थूल देहावर दुसरा कोणी आत्मा म्हणून प्रतीतीला येतच नाही. याच्यावरून ठरतं काय स्थूल देहच आत्मा आहे. जर देहावरून भिन्न कोणी आत्मा असता तर अनुभवाला आला असता. अनुभवाला येत नाही. अनुभवाला स्थूल देहच येतो. याचा अर्थ आत्मा स्थूल देहच आहे असं म्हटला होता कोण. पूर्वपक्षी. जो कया था कि स्थूल देह ते भिन्न कोई आत्मा प्रतीत होता नहीं. सो यह कहना भी असंगत है. सिद्धांती बोलताय आता ते त्याचं असं म्हणणं देखील असंगत आहे. कुणाचं. पूर्वपक्षाचं. सो यह कहना भी असंगत है. काय ते कसं काय बरं. मेरा देह रोगी है, मेरा देह निरोग है या प्रकार का अनुभव सर्व लोगों को होवे है की नाही. असा अनुभव सर्वांना होतो की नाही. काय की माझा देह रोगी आहे. काय करावं. माझं डोकं दुखू राहिलं हो आहे की नाही. माझं पोट दुखू राहिलं हो म्हणतो की नाही मनुष्य. मी पोट दुखू राहिलं असं म्हणतो का माझं पोट दुखू राहिलं असं म्हणतो. माझं. याच्यावरून काय ठरतं. देहावरून आत्मा कोणीतरी भिन्न नाही. कारण जिथं माझा शब्दाचा प्रयोग होतो तिथं काय भिन्नता आहे. माझं घर कमी घर, माझं घर याच्यावरून काय ठरतं. घरावरून मी भिन्न आहे. मेरा देह रोगी आहे, मेरा देह निरोग आहे. कोणी कोणी काय म्हणतात आपला देह दगडावर फेकून मारा काही होत नाही निरोगी आहे म्हणतात की नाही काही लोक. पण त्यांना म्हणायचं असा अभिमान करू नका. वल्ला देह कधी काय सांगता येत नाही. चला. मेरा देह निरोग है या प्रकार का अनुभव सर्व लोगों को होवे. ता अनुभवते. मग या अनुभवावरून काय सिद्ध होतं सांगतायत. ता अनुभवते देह का द्रष्टा म्हणजे देहाला पाहणारा साक्षी आत्मा, साक्षी स्वरूप आत्मा. ता देहते त्या देहाहून भिन्नही सिद्ध होवे. बरोबर. त्या देहाला पाहणारा साक्षी स्वरूप आत्मा त्या देहाहून वेगळाच सिद्ध होतो है की नाही. कारण मेरा देह म्हणतो ना. मी देह असं थोडी म्हणतो. माझा देह. याच्यावरून काय होतं की देह वेगळा आहे त्याला पाहणारा मी कोणीतरी वेगळा आहे की नाही. चला. और घरी जाऊन सारा विचार करा, चिंतन करायचं की देहाला आत्मा म्हणणाऱ्याचं काय काय म्हणणं आहे, त्याचे मुद्दे किती. नंतर देह आत्मा नाही हे सिद्ध करण्याकरिता कोण कोण मुद्दे दिले त्याच्यावर अशा आकडे राखायचे वाटल्यास आणि चिंतन करायचं. मग त्याचा अनुवाद स्वतः एकट्या पुस्तक न पाहता करता आलं पाहिजे की देह आत्मा नाही का अमुक कारण तमुक कारण तमुक कारण. कळलं. अन्ना उद्या अनुवाद करायचा आहे तुम्हाला. अभ्यास करा. और श्रुती स्मृती इतिहास पुराण सापडलं की नाही. श्रुती म्हणजे वेद उपनिषद. स्मृती म्हणजे श्रुतीला अनुसरून लिहिल्या गेलेले ऋषी मुनींच्या द्वारे ग्रंथ त्याला स्मृती ग्रंथ म्हणतात. गीता सुद्धा भगवद्गीता सुद्धा काय आहे स्मृतीच आहे. मनुस्मृती याज्ञवल्क्य स्मृती भरपूर स्मृती ग्रंथ आहेत.
पुन्हा इतिहास, इतिहास म्हणजे महाभारत, रामायण वगैरे असे इतिहासाचे ग्रंथ, पुराण, पुन्हा पुढे दिले पुराण, श्रुती, स्मृती, पुराण आहे नाही. पुराण म्हणजे इतिहास रूपच ग्रंथ आहे. श्रुती, स्मृती, इतिहास, पुराण, आणखीन युक्ती, आणखीन विद्वान पुरुषों का अनुभव, एवढं सांगितलं. विद्वान पुरुषों का अनुभव, इन सर्व प्रमाणों करिके भी, या साऱ्या प्रमाणावरून देखील या स्थूल देह ते भिन्न ही आत्मा सिद्ध हो गए है की नाही. या स्थूल देहाहून भिन्नच आहे कोण? आत्मा. ऐसे अनेक प्रमाण सिद्ध आत्मा का निषेध संभवता नाही. तो काय म्हणला होता पूर्वपक्षी की देहाहून भिन्न कोणी आत्मा अनुभवाला येत नाही. अनुभवाला देहच येतो म्हणून देहच आत्मा आहे, देहाहून भिन्न कोणी नाही आहे. सिद्धांती म्हणतात बारे बाबा रे, भले तुला अनुभवात देह येऊ राहिला परंतु देहाहून भिन्न तुला कोणी दिसाना, तुझ्या दृष्टीचा दोष आहे. परंतु श्रुती, स्मृती, पुराण, इतिहास, विद्वान पुरुषाचा अनुभव यावरून सिद्ध असणारा आत्मा, त्याचा तुला निषेध करता येत नाही. म्हणून तो असं म्हणू नको की आत्मा अनुभवाला येत नाही म्हणून तो नाहीच. तो तुझ्या चष्म्यात दोष आहे, त्याला कोण काय करील? तुझं अंतकरण शुद्ध नाही आहे, हा अर्थ. ऐसे अनेक प्रमाण सिद्ध आत्मा का निषेध संभवता नाही. सापडलं पुढे. किंवा ताध्यात्मवादीने, सापडलं का 12व्या पेजवर शेवटची वर. किंवा ताध्यात्मवादीने जो स्वप्न विषय, हा देहात्मवादी अजून काय म्हणाला होता त्याचं स्मरण करून देऊ राहिले. पुन्हा त्याचं खंडन काय म्हणाला होता तो की स्वप्नात सुद्धा स्थूलोहम मनुष्योहम अशी प्रतीती येते, याच्यावरून स्थूल देहच आत्मा आहे असं म्हटलं होतं ना. पंक्ती पहा. किंवा ताध्यात्मवादीने जो स्वप्न विषय भी, स्वप्नामध्ये देखील स्थूलोहम इस अनुभवते, अनुभव सांगितला होता त्याने, इस अनुभवते स्थूल देह की सिद्धी करी थी, म्हणजे स्थूल देहच आत्मा आहे अशी सिद्धी त्याने केली होती. स्वप्नात देखील प्रतीती येते यावरून असं तो म्हणाला होता. कोण? पूर्वपक्षी. देहात्मवादी उत्तर देतात सो भी असंगत है. पण त्या पूर्वपक्षाचं, देहात्मवाद्याचं ते म्हणणं देखील कसं आहे? असंगत आहे. काय ते? का बरं? स्थूलोहम, यह जो स्वप्न विषय अनुभव होवे, सिद्धांती उत्तर देऊ राहिले की स्वप्नात अनुभव येतो म्हणे, मान्य करतो आम्ही. कोणता अनुभव येतो? स्थूलोहम, पुरुषोहम, मनुष्योहम अनुभव येतो. स्वप्नात देखील आत्मा हे सिद्ध होत नाही. म्हणून स्वप्नात का अनुभव येतो तसा? त्याचं कारण काय ते? स्थूलोहम, यह जो स्वप्न विषय म्हणजे स्वप्नामध्ये अनुभव होवे, अनुभव येतो. स्व अनुभव जागृत अवस्था के स्थूलोहम इस प्रकार के अनुभवजन्य संस्कारों करके जन्य होवे. लक्षात आलं की नाही? स्वप्नामध्ये जो अनुभव येऊ राहिला तो कसा आहे? जागृतीच्या अनुभवाच्या संस्काराने तो अनुभव उत्पन्न आहे. जागृतीचे संस्कार तसे आहे म्हणून तसं वाटतं स्वप्नात. याचा अर्थ हा नाही की स्वप्नामध्ये स्थूलोहम मनुष्योहम अनुभव आला म्हणून देहच आत्मा आहे, हे सिद्ध होऊ शकत नाही. मग का अनुभव येतो म्हणे स्वप्नात? संस्कारामुळे येतो. कळलं? स्वानुभव जागृत अवस्था के, म्हणजे जागृत अवस्थेचे स्थूलोहम इस प्रकार के अनुभव जन्य, अनुभवापासून उत्पन्न जे संस्कार, त्या संस्कारो करिके म्हणजे त्या संस्कारामुळे जन्य होवे आहे, उत्पन्न होतो. कोण? स्वप्नातला अनुभव. कोणता? स्थूलोहम, पुरुषोहम इत्यादी. या ते म्हणून स्वस्वप्न का अनुभव, तो स्वप्नाचा अनुभव ता जागृत के स्थूल देह को विषय करता नहीं. बरोबर? या ते स्वप्न का अनुभव त्या जागृत के स्थूल देह को, जागृतीतल्या स्थूल देहाला, स्थूल देह को विषय करता नहीं, किंतु स्व अनुभव स्वप्न के वासनामय शरीर को ही विषय करे. सापडलं? पहा, स्वप्नातला जो अनुभव, त्या अनुभवाचा आकार काय? स्थूलोहम, पुरुषोहम, मनुष्योहम इत्यादी. तो अनुभव पूर्व पक्षाच्या दृष्टीने कसा होता? जागृतीतल्या स्थूल देहाला विषय करणारा. कोण? स्वप्नातला अनुभव. पूर्व पक्षी हेच बोलला होता ना की स्वप्नात सुद्धा मला स्थूलोहम मनुष्योहम असा अनुभव येतो, आणि त्या अनुभवाने, अनुभवाचा विषय कोण? जागृतीतला स्थूल देहच आहे म्हणून स्थूल देहच आत्मा आहे असं म्हटला होता तो. कोण? पूर्व पक्षी. सिद्धांती म्हणतात
स्वप्नामध्ये जो अनुभव येऊ राहिला स्थूलोहम कृषोहम मनुष्योहम, त्या अनुभवाचा विषय जागृतीतला स्थूल देह नाहीये. मग स्वप्नात जो वासनामय देह आहे तो त्या अनुभवाचा विषय आहे. म्हणून त्या अनुभवावरून स्थूल देह आत्मा हे म्हणता येत नाही, कारण त्याचा विषय वेगळा आणि जागृतीतल्या अनुभवाचा विषय वेगळा आहे. पंक्ति पहा, याते स्वस्वप्न का अनुभव ता जागृत के स्थूल देह को विषय करता नाही. जागृतीतल्या स्थूल देहाला विषय करत नाही. किंतु स्वानुभव स्वप्नातला अनुभव, बरोबर, स्वप्नकालीन अनुभव स्थूलोहम इत्यादि स्वानुभव स्वप्न के वासनामय शरीर कोई विषय करे. स्वप्नातल्या वासनामय संस्कारामय वासनारूप शरीर आहे स्वप्नातलं, त्याला विषय करतो अनुभव. कोणता? स्थूलोहम स्वप्नातला. पुढे पहा, जो कदाचित म्हणजे जर कदाचित सो स्वप्न का अनुभव, तो स्वप्नाचा अनुभव जागृत के स्थूल देह कोई विषय करता होवे. आता खंडन करतायत बघा, फार सुंदर युक्ती, ध्यान द्या. काय युक्ती द्यायची आहे आता? प्रश्न इथं चाललाय तरी सीता आलाय काय की पूर्व पक्षी म्हणतो स्वप्नात येणारा जो स्थूलोहम कृषोहम मनुष्योहम अनुभव तो जागृतीतल्या स्थूल देहाला विषय करतो. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. म्हणून स्थूल देह आत्मा आहे असं पूर्व पक्षाचं म्हणणं. सिद्धांती म्हणतात स्वप्नात येणारा जो अनुभव स्थूलोहम इत्यादी तो अनुभव जागृतीतल्या स्थूल देहाला विषय करत नाही, तर स्वप्नात उत्पन्न झालेलं जे वासनामय कल्पित शरीर त्याला विषय करतो. जर हे सिद्धांती, हे पूर्वपक्षी तुझ्या म्हणण्यानुसार स्वप्नातल्या अनुभवाचा विषय जर जागृतीतला देह झाला असता तर आम्ही सुद्धा तुझ्या म्हणण्याप्रमाणे मानलं असतं काय? स्थूल देह आत्मा आहे. पण स्वप्नातल्या अनुभवाचा विषय जागृतीतला स्थूल देह नाही. आता पुन्हा प्रश्न, पूर्व पक्षी म्हणेल का स्वप्नात येणारा जो अनुभव आहे स्थूलोहम कृषोहम त्या अनुभवाचा विषय जागृतीतला देह का होऊ शकत नाही? बोला, कोण म्हणेल? पूर्व पक्षी. मग त्याला उत्तर द्यावं लागेल ना आता. तर उत्तर देऊन सांगतात, काय उत्तर देतात पहा. जो कदाचित, पंक्ती सापडली का? जो कदाचित म्हणजे जर कदाचित स्वस्वप्न का अनुभव, तो स्वप्नातला अनुभव जागृत के स्थूल देह को विषय करता होवे, जागृतीतल्या स्थूल देहाला त्याने विषय केलं असतं तर काय झालं असतं? तर पहा, तो म्हणजे तर काशी विषय सोया हुआ पुरुष. एखादा कोणी मनुष्य आहे, झोपलाय कुठं? काशीमध्ये, बरोबर, आणि त्याला स्वप्न पडलं. काय पडलं? बोलत चला जी, स्वप्न पडलं. कोणाला? काशीत झोपलेल्या मनुष्याला. असं बोललं ना मग स्फुरण येतं, टायरमध्ये हवा भरल्या जाते, टायर जास्त पळत. कळलं की नाही? बोलत जातं मी. तो काशी विषय सोया हुआ पुरुष सापडला. स्वप्नाविषयी स्वप्न पडलं त्याला. स्वप्नामध्ये, स्वप्नाविषयी स्वप्नामध्ये रामकृत सेतू विषय रामनाथ को अनुभव करता हुआ, बरोबर, जब भी जागृत को प्राप्त होवे तभी सो पुरुष तिस राम सेतू विषयी ही स्थित होना चाहिए. बघा केवढी मोठी अडचण. मनुष्य झोपलाय कुठं? काशीमध्ये. स्वप्न पडलं त्याला. स्वप्नात त्याने काय पाहिलं? रामाने बनवलेला सेतू. कुठं आहे तो? रामेश्वरला. रामेश्वराचं नाव दुसरं आहे रामनाथ. रामेश्वरला जर तुम्ही गेले ना तिथं अजूनही रामनाथ तिथले लोक म्हणतात. त्या गावाचं नाव काय? रामनाथ आहे की नाही? रामनाथ म्हणा, रामेश्वर म्हणा, एकी बात आहे. रामेश्वर देवाचं नाव आहे, गावाचं नाव रामनाथ. पण देवाच्या नावामुळे सारे लोक काय म्हणतात? रामेश्वर, बरोबर. चला, रामाने स्थापना केली आहे त्या महादेवाची. अत्यंत मोठं मंदिर आहे की नाही? किती मोठं आहे? त्या मंदिरात प्रदक्षिणा करायला सुद्धा जीवार येतं. बघितलं का रे बाप, नको इतकं लांब आहे. म्हणजे आतमध्ये का बांधकाम इतकं मोठं आहे. इथून तर पार आपल्या विहीर इतकं, अशी पडवी, पुन्हा पाठीमागून तेवढीच, पुन्हा इकडून पडवी तेवढीच, पुन्हा आत मंडपात मंडप, मंडपात मंडप, दगडी बांधकाम सारं.
दक्षिण भारतातले मंदिर पाहण्यासारखे आहे. अत्यंत विशाल काय मोठे मोठे मंदिर आहेत. कळलं? चला. आणि तिकडं जगन्नाथपुरीचं मंदिर पाहण्यासारखं आहे. सूर्य मंदिर सर्वात मोठं भारतातलं, अर्ध पडलंय, त्या पाडलंय, त्याच्यात दगडे भरून ठेवले ते इंग्रजांनी, आहे की नाही? किंवा मुसलमानांनी, माहीत नाही, अजून उघडलं नाही. लय विशेषता आहे त्या मंदिराची. जाऊ द्या, आपल्याला इकडे चालला आता. तिकडे स्वप्न आत्ताच पडायला नको. काय झालं? हा, पंक्ती पहा. ता काशी विषय स्वया हुआ पुरुष स्वप्न विषय. स्वप्नामध्ये रामकृत सेतू विषय, रामाने बनवलेल्या सेतूच्या जवळ, सेतूच्या ठिकाणी, रामनाथकू म्हणजे रामेश्वरला अनुभव करता होया. पाहू लागला तिथलं सारं रामेश्वरातलं मंदिर, राम सेतू वगैरे. जबी जागृत को प्राप्त होवे. आणि तिथं काय झालं, आले त्याला रामेश्वरला गेला, अभिषेक केला आणि लगेच जाग आली. जाग आली ना. आता झोपेल कुठे आहे तो? काशीला. कुठं जायला पाहिजे होता? उठल्यावर त्याने म्हणायला पाहिजे होतं, अरे मी तर काशीत झोपलो होतो, इथं कसं काय आलो बा रामेश्वरला, असं त्याने म्हणायला पाहिजे ना. त्याचं शरीर, स्थूल शरीर रामेश्वरला जातं का? जात नाही. याचा अर्थ काय? मग तो म्हणतो होता स्वप्नामध्ये, अरे वा काय सुंदर मंदिर आहे, मी मंदिर पाहू राहिलो, आहे की नाही, मी अभिषेक करू राहिलो. मग आता मी स्वप्नात प्रतीत होणारा जो अनुभव, मी स्थूल आहे, मी कृश आहे, मी मनुष्य आदी करून त्या अनुभवाचा विषय जर स्थूल शरीर मानलं, तर जाग झाल्यावर त्याचं स्थूल शरीर काशीत न दिसता कुठं दिसायला पाहिजे होतं? रामेश्वरला. पण दिसतं का? नाही. याचा अर्थ काय? स्वप्नात येणारा जो अनुभव, त्या अनुभवाचा विषय जागृतीत देह होऊ शकत नाही. मग कोण देह आहे? स्वप्नातला वासनामय देह आहे. कळलं? आणि म्हणून त्या अनुभवाला घेऊन देह आत्मा आहे हे सिद्ध करता येणार नाही. कळलं? पंक्ती पहा. जब भी जागृत को प्राप्त होए तभी स्वपुरुष तिस राम सेतु विषय स्थित होना चाहिए. म्हणजे तिथं असायला पाहिजे तो. काशी विषय स्थित नाही होना चाहिए. काशीत तो नाही राहायला पाहिजे, आहे की नाही? मग सोपं झालं असतं. एखाद्याला वाटलं आता बद्रीनाथचं दर्शन घ्यायचं, बस डोळे बंद करायचे, झोपायचे, स्वप्न पाडून घ्यायचं, लगेच कुठं? बद्रीनाथ. साऱ्या रेल्वे बंद झाल्या असत्या, विमान बंद झाले असते, असं झालं असतं. तर होतं का असं? नाही. चला. काशी विषय स्थित नहीं होना चाहिए. लागलं. सो ऐसा देखणे विषय आवता नाही. म्हणजे असा अनुभवला येत नाही, दिसून येत नाही की काशीतला मनुष्य रामेश्वरला जाऊन पोहोचला स्वप्नात म्हणून. ठीक आहे. याते म्हणून स्वप्न विषय म्हणजे स्वप्नामध्ये इस स्थूल शरीर का अभावही होय आहे. स्वप्नामध्ये स्थूल शरीराचा काय होतो? अभाव होतो. अर्थात हे स्थूल शरीर, जागृतीतलं स्थूल शरीर स्वप्नात नाही. म्हणजे स्थूल शरीराचा काय झाला? हे विचार एका कालात आहे, एका कालात नाही. आणि प्रकाशक आत्मा तर जागृतीत बी आहे, स्वप्नात बी आहे. याचा अर्थ मी देह नाही, देहाहून मी भिन्न आहे. याते स्वप्न विषयी स्थूल शरीर का अभावही होवे है. और आत्मा तर स्वप्न विषयी भी, स्वप्नामध्ये देखील 3 स्वप्न पदार्थों का, त्या स्वप्न पदार्थाचा द्रष्टा साक्षी रूप करके अनुभव होवे है. त्याचा अनुभव येतो, आहे की नाही? म्हणजे आत्मा साक्षी रूपाने जागृतीत पण आहे, स्वप्नात पण आहे. आणि स्थूल देह केवळ जागृतीत आहे, स्वप्नात नाही. याचा अर्थ स्थूल देह म्हणजे आत्मा नाही. याते मैं स्थूल देह नहीं हूं, मी स्थूल देह नाही, यह उक्त अर्थ संभव्य है. हा अर्थ सिद्ध झाला. लागला अर्थ. चला आता यावर पुन्हा शंका म्हणजे एक विषय संपायचा. स्थूल देह आत्मा नाही हे सिद्ध झालं. आता त्या श्लोकातलं दुसरं पद होतं ना, कोणतं? हा, श्रोत्र वागादिकानी न अहम, इंद्रिय सुद्धा मी नाही. त्याच्यावर आता शंका. पूर्व पक्षी म्हणे ठीक आहे, मग स्थूल देह मी नाही तर इंद्रिय मी आत्मा आहे असं म्हणा. मग इंद्रिय आत्मा का याची सिद्धी करील कोण? पूर्व पक्षी. पुन्हा सिद्धांती खंडन करतील की जसा स्थूल देह आत्मा नाही तशी इंद्रिय सुद्धा आत्मा नाही, याचं खंडन करतील. पण त्याचा विचार आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय